डोंबिवली एमआयडीसी मधील फेज 2 मधील अमुदान केमिकल कंपनीत काल बॉयलरचा स्फोट झाला आणि त्यानंतर कंपनीला भीषण आग लागली। यात अमुदानसह बाजूच्या इतरही कंपन्यांचं मोठं नुकसान झालंय। दरम्यान या दुर्घटनेत काल रात्रीपर्यंत 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत होती। मात्र आज सकाळी एनडीआरएफच्या पथकाला आणखी 2 मृतदेह सापडलेत, त्यामुळे आता मृतांचा आकडा हा 11 पर्यंत गेलाय। तर या स्फोटात आणखी म्हणजे आगीत अनेक जण जखमी झालेले आहेत। स्फोटानंतर धुरांचे मोठे लोट परिसरात पसरले। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असलं तरी सध्याही या ठिकाणी कूलिंग ऑपरेशन सुरू आहे। परिसरात मोठ्या प्रमाणात रासायनिक दुर्गंधी पसरल्याची माहिती आहे। दरम्यान कालच्या स्फोटांमुळे परिसरातील इमारतीच्या काचा फुटून नागरिक जखमी झाले असून घरांचंही नुकसान झालं। जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान ड्रोनच्या माध्यमातून आता या कंपनीचं फक्त सांगाडाच उरलेला दिसतोय। स्फोटाची दाहकता दाखवणारी ही धक्कादायक दृश्य न्यूज 18 लोकपाच्या हाती लागली आहेत। या दृश्यांमधून हा स्फोट आणि ही आग किती मोठी होती हे स्पष्ट होतंय। ड्रोनच्या माध्यमातून मिळालेलं हे दृश्य बघा। यात आपण बघू शकतो की कंपनीचं फक्त सांगाडाच उरलेला आहे। या स्फोटाची तीव्रता इतकी होती की आजूबाजूच्या कंपन्यांना देखील याचा मोठा जोरदार हादरा बसला। रहिवाशी इमारती ज्या होत्या आजूबाजूच्या त्या इमारतीच्या काचा देखील खिडकीच्या काचा फुटून गेल्या। सगळी आग नियंत्रणात आलेली असली तरी कूलिंग ऑपरेशन अजूनही सुरू आहे, कारण केमिकलचे साठे ते कुठेही अचानक पेट घेण्याची शक्यता असते। अत्यंत ज्वलनशील असं केमिकल इथं बनवलं जात होतं। रिएक्टरचा स्फोट झालेला आहे। या स्फोटानंतर अनेक प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहेत। आतापर्यंत या स्फोटात 11 जणांचा जीव गेला। आणखीनही काही कामगार या ढिगाऱ्याखाली असावेत असा एक अंदाज जो आहे तो व्यक्त केला जातोय। त्याच्यामुळे ढिगारा उचलण्याचं ते बाजूला करण्याचं काम जे ते सुरू आहे, पण फार काळजीपूर्वक हा सगळा ढिगारा बाजूला करावा लागतोय, कारण केमिकल उत्पादन करणारी ही कंपनी होती, केमिकलचं प्रोडक्शन करणारी ही कंपनी होती आणि काही केमिकलचे साठे ठिकठिकाणी असण्याची दाट शक्यता आहे, ज्याचा अचानक हा ढिगारा उपसताना स्फोटही होऊ शकतो। त्यामुळे सतत कूलिंग ऑपरेशन जे ते केलं जाते, पाणी मारून हे कूलिंग ऑपरेशन जे ते सुरू आहे। या कूलिंग ऑपरेशनमध्ये काही केमिकलचा देखील वापर केला जातो। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आत्ता या क्षणाला आपल्याबरोबर आहेत। अजित, आत्ता या क्षणाचा अपडेट काय? विशाल, तू म्हटलं त्याप्रमाणेच कूलिंग ऑपरेशन सुरू आहे। विशेष केमिकल फॉर्मच्या माध्यमातून सुरू आहे। एनडीआरएफची टीम जी आहे ती वेगवेगळ्या यंत्रणा आणि काही साहित्य घेऊन आणखीन चेक करते, कारण का ज्यावेळी सकाळी 8 वाजता त्यांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं होतं त्यावेळी जो भाग होता आतला इथं मोठा एक पॅसेज आहे आणि तिथे बरेच लोक अडकल्याची शक्यता असं व्यक्त होत होती। तिकडे जात असताना जे लोखंडी मोठमोठ्या जे साहित्य होतं ते अत्यंत गरम होतं आणि बऱ्याच ठिकाणी धूर येत होता। त्याच पद्धतीनं काही केमिकलचे आणखीन आतमध्ये टँकर आहेत, तर तिथं तापमान जे आहे ते प्रमाणापेक्षा जास्त होतं। यामुळे तिथं परत काही दुर्घटना घडू शकते। ही सगळी शक्यता लक्षात घेता वेगवेगळ्या यंत्रणा वापरून केमिकल फवारून तिथे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या न्यूट्रलाइज करून कशा रीतीनं लवकरात लवकर ऑपरेशन जे आहे ते शोधकार्य जे आहे ते पूर्ण करता येईल याकडे एनडीआरएफचे जवान जे आहेत ते लक्ष देत आहेत। जीसीबी बोलून आजूबाजूचे जे कंपन्या आहेत जे पूर्णपणे पडलेले आहेत आणि काही अशा कंपन्या आहेत ज्या अधांतरी आहेत किंवा त्यांचे वरचे जे भाग आहेत पिलर तुटलेले आहेत, अर्धवट पिलर तुटलेले आहेत, वरती जो सांगाडा असतो लोखंडी तो काही अंशी खाली लटकतोय। त्यामुळे परत कुठे दुर्घटना घडू नये याकरता डीसीबी बोलून आजूबाजूच्या सर्व कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्या पूर्णतः त्या ठिकाणी ते सगळं साहित्य जे ते काढलं जात आहे। एकंदर ऑपरेशन जे आहे ते सकाळी 6 वाजल्यापासून सुरू आहे, ते अजूनही सुरू आहे। विशाल, धन्यवाद अजित या सगळ्या तपशिलाबद्दल। यापूर्वी देखील या एमआयडीसी मध्ये म्हणजे डोंबिवलीतल्या एमआयडीसी फेज 2 मध्ये स्फोट झाले होते। या स्फोटांची मालिका आपण जाणून घेऊयात नेमकं काय की मे 2016 मध्ये प्रोबेस कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात 6 जणांचा बळी गेला होता, तर 100हून अधिक जण जखमी झाले होते। घरांच्या काचा फुटल्या होत्या। तो नोव्हेंबर 2017 मध्ये ॲल्युफिन कंपनीत कॉम्प्रेसरचा स्फोट झाला। या 2 कामगार जखमी झालेत। ऑगस्ट 2017 मध्ये बघा फेज 2 मधील इंडो अमाइन कंपनी स्फोट झाला। सप्टेंबर
2018 मध्ये आर्स फार्म लॅब कंपनी स्फोट झाला, काही इमारतींच्या काचा फुटल्या होत्या. तर त्यानंतर आता आपण बघतोय की ऑगस्ट 2020 मध्ये फेज 2 मधील अंबर रासायनिक कंपनी स्फोट झाला. तर डिसेंबर 2023 मध्ये VCM पॉलीयुरोथीन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्फोट झाला. केमिकलनं भरलेल्या ड्रमच्या स्फोटात 4 कामगार जखमी झाले. आणि त्यानंतर आता आपण बघतोय कि हा स्फोट. बाजू में पेंट कंपनी है, उसका जो पेंट है वो दबा है, थोड़ा थोड़ा इसमें अंगारा आ रहा है, तो उसके ऊपर कूलिंग का काम चालू है. और आज सुबह से 3 बॉडी निकला है. अभी कितने इनको फंसे होने की आशंका है? अभी तो कोई आया नहीं बोलने के लिए कि मेरा मेहमान फंसा है कि मेरा रिलेटिव फंसा है, ऐसा कोई नहीं. अगर कोई बोलेगा तो रेस्क्यू ऑपरेशन चालू करेंगे किधर ढूंढने के लिए. ऑपरेशन के लिए शोध मोहीम सुरू आहे. कंटिन्युअसली आम्ही ऑपरेट करत आहोत. आमच्याकडे जे काही डिटेक्टर्स आहेत त्यांच्या सहाय्याने आणि पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट आहे, सेल्फ कंटेनिंग ब्रिथिंग अपार्टस आहे, याच्या सर्व सहाय्याने आम्ही बॉडी आणि एन्व्हायरमेंट ते क्लिअर करून बॉडी सर्च करण्याचा प्रयत्न करतो. आज सकाळी आम्हाला 2 बॉडीज मिळाल्या आहेत आणि आता जे काही मिळत आहे थोडं म्युटिलेटेड पार्ट मिळत आहे. त्यामुळे जोपर्यंत आपल्याला पोस्टमॉर्टम होत नाही तोपर्यंत कन्फर्मेशन काही सांगू शकणार नाही की बॉडीज किती आहे. या कंपनीमध्ये जो स्फोट झालेला आहे तो रिएक्टरचा स्फोट झालेला आहे. हा कसला रिएक्टर असेल किंवा या संदर्भात काही माहिती आहे? केमिकल रिएक्टर दिसतोय, जे काही फाउंडेशन पाहिलं आणि त्याचे जे पार्ट्स तिथे आहे, एक लिम्पेड कॉईल रिएक्टर असा दिसतोय. तो डिश डिपार्टमेंट मार्फत त्याची पूर्ण शहानिशा करून त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन देण्यात येईल.